अरे माझे दोस्तरांनो, तुम्हाला काहीतरी बऱ्याच सांगावं मना बरं वाटेल. तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण आरी अडचणीत पडतो तो आपल्याला कोणीतरी हातभार लावावा असं मनाने येते. आणि त्याच्या बगी आपण इलाज बी करीत असतो. आपण दवे बगी वैद्यांना बघित फिरतो. आपल्याला कोणची वाईट नजर लागलेली असेल आणि ती जावी मगून हाताला कमरेला तावीज मंत्रलेले धागे दोरे बांधितो. कव कव आपण कोंबड्या बकऱ्याचे मान बी देतो का ते दुष्ट आत्मे आपल्यावर खुश व्हावे म्हणून. पण ते तवऱ्याच पुरते बरे असतात आणि बिजान त्याचा त्रास चालूच होते. दोस्तरांनो, मना एक असा माणूस भेटला आहे, तो आपल्याला खरंच हातभार लावील. तो आपल्याला भूताखेताचे तरासांशी सुटका करावा आलाय. तो आहे देवाचा सोकरा येशू. त्याची मेरी भूताखेताना ताब्यान ठेवाची ताकद आहे. भूतखेता आपल्याला त्रास का देतान का ते त्याची मेरी आपली शिवाय कावा असते मंगून. आणि त्याचा त्रास आपल्याला लय होते का ते आपण देवाचे खंशी लय लांब आहो. आणि लांब असावं कारण म्हणजे आपण पापी आहो मंगून. देवाचे मेनशी लांब रेवाचं म्हणजे खरं जगणं नाही. कारण खरं जगणं देवाचेच मेरी आहे. आणि त्याचे बगी आपल्याला खरं जगविण्याचा मार्ग दाखवायला या जगान येशू आलाय. पोत्या पुराणान देवानी सांगितलंय, जो येशूवर भरोसा ठेवील तोच खरा सदा जगेल. जो येशूवर भरोसा नाही ठेवील त्यावर देव राग धरील. मला काय तो नरकान जाल आणि तसं आपल्याला नको असं वाटत असेल ते येशूवर भरोसा ठेवा. कारण येशूचा जगावचा रस्ता देवाचे रस्त्यासारखा आहे. तो बोलते, जे तुम्ही दुःखाशी कामाशी थकलेले असाल कंटाळलेले असाल ते सगळेजण माझे मेरी या. मी तुम्हाला बरा रस्ता दाखवून मनाला शांती देईन. येशू आपल्याला नवं जगणं कसं देते ते ओळखावचं आहे काय. त्यांनी त्याचा जीव असा दिला. त्यांनी त्याला आपले पापाची किंमत मगून वाहून झिल्लं. 3 दिवस तो जमिनीत होता. तो मेला बी होता, पण तो बिजान जित्ता झाला. तो जित्ता आहे. त्याची ताकद लय आहे आणि ती बी वरची थराची आहे. भूताखेतावर ताबा ठेवायचा म्हणजे येशूचंच काम. तो आपली पाप लांब नेऊ शकते असं मनापासून मला वाटते. जो येशूवर भरोसा राखीते त्याला देव कायमच जगविते. जर आपण येशूवर भरोसा ठेवू तर देव आपल्याला तारील. तेव्हा तुम्ही येशूवर भरोसा ठेवाल तेव्हा तो तुम्हाला सुख शांती देईल. हाकीम वहीद तुम्हाला आराम नाही देवाचे. ते आपल्याला नाव लौकिक नाही देवाचे. आथच येशूवर भरोसा ठेवा. आपले पापाचे मिरशी मंगोटे फिरा आणि जीवा भावाशी येशूची मेरी या. आणि देवाकडं मागणं मागा आणि बोला, देवा माझे पापाची माफी दे. मना येशूचे रस्त्याला चालावचं आहे. मी भूताखेतांचे रस्त्यांशी मंगोटे फिरेन. मी भरोसा ठेवीन का येशू माझे पापा बगी मेला आणि बिजान जित्ता झाला. मी त्याच्यावरती कायमचा मनांशी भरोसा ठेवीन, विश्वास ठेवीन. काय सांगतो ते नीट ऐका. जेव्हा येशू ख्रिस्त या जगान होता तेव्हा एक दिवस तो पाण्याचे काठाला जात होता. लय लोक त्याचे मेरी जावा बगी काही ना काही इलाज करीत होते का ते त्यांनी लय लोकांचे खराब रोग बिमाऱ्या बऱ्या केल्या होत्या. लंगरे माणसांना पाय दिले होते आणि ज्यांना दिसत नव्हतं त्यांना डोळे देऊन दुनिया दाखविली. आणि त्या माणसांना येशू ख्रिस्ताने देवाधर्माचं बी बरंच काही ना काही सांगितलं. आणि सांचे पारा जेव्हा येशू ख्रिस्त आणि त्याचे चेले बारके शिपलान बसून या काठावरशी त्या काठावर जात होते तेव्हा अख्खा दिस काम लोकांना देवाधर्माच्या वार्ता सांगून येशू ख्रिस्त बराच दमलेला होता. मगून तो त्या शिपलाची एकी आऱ्यावर जाऊन निजला. थवऱ्यान काय झालं, एकाएक वादलासारखं पाणी उठावं लागलं आणि हिसक्याचं पाणी शिपला नेऊ लागलं आणि वादलाचा तडाखा वारातूच गेला. हे सगळं बघितल्याबरोबर त्याचे सगळे चेले घाबरे घुबरे झाले. तरी बी येशू ख्रिस्त त्याला हे सगळं ठावच नाही असा निजलेला होता. तेव्हा त्याचे सगळे चेले त्याला उठवायला गेले आणि बोलू लागले, अरे आमच्या गुरुदेवा, आता आम्ही सगळे जण या वादल्याचे पाण्याची शिपील भरून
पाण्यान बुरून जाव तर तो आमचा जीव वाचव. तर येशू ख्रिस्त उठून बसला आणि वादळ बघून त्यांना बोलला, तुम्ही आवरे का घाबरता? असं बोलून तो आपले जागेवरशी उठला आणि वादळाला बोलू लागला, आता तू थंड होऊन जा. असं बोलल्याबरोबर लगेच सगळं वादळ पोखलं आणि पाणी निवांसारखं थंड झालं आणि सगळे चेले वाचले. तर येशू ख्रिस्त त्यांना बोलू लागला, कणाला आवरे घाबरत होते? का तुमचा माझ्यावर भरोसा नाही? येशू ख्रिस्ताच्या आवाजाला सगळं वादळ पाणी थंड झालेलं बघून त्याचे चेल्यांना मोठं नवल वाटलं. पण त्यांना येशू ख्रिस्त देव असून बी त्यावर त्याचा भरोसा नव्हता आणि येशू ख्रिस्त पोतीनीचे सगळं करीत होता का तो देव आहे म्हणून. आपले मनान लय वाईट विचार आणि पाप आहे. आपण कव असे घाबरतो काय जसे वादळानूच पडलेले हाव. पण परमेश्वर असं बोलते काय जो कोण येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवून वागेल त्याला पापांची सुटका मिळेल. येशू ख्रिस्त या जगात माणसांना वाईट विसरून बरे रस्त्यावर व बरे कामाला लावाला आणि सगळ्यांना मदत करावा आयला होता. पाप ही अशी वस्तू आहे का त्यानं आपण आपला सगळा नाश करून घेतो आणि पापाबगी नाश होते बी. पण आपल्याला येशू ख्रिस्त वाचवू शकते. तर आपल्याला या पापांशी वाचावचं आहे काय? आता तुम्ही देवाखन असं मागणं मागा काय, देवा आम्हाला या पापांशी वाचव आणि तू आम्हाला तुझी पोरं बनव. तो आपले मागण्याला उत्तर देईल आणि आपले मनाला शांती मिळेल. माणूस मरणाला का घाबरते? मेला मग त्याला देवाची मिरी उभं राहावं लागेल म्हणून. त्याने त्याचा न्याय होईल, शिक्षा भोगावं लागेल. जे काय त्यांनी बरं वाईट गपचूप केलं असेल ते त्याने सगळं समजेल. आमचे आणि तुमचे मनन काय आहे? काळजाचा फोटो झिल्ला तरी मनांचे विचार त्याने दिसावचे नाही. हुशार ज्योतिष सांगते मन सगळ्याशिवाय कपटी आहे. ते बरं नाही होवाचं अशी विचाराशी भरलेलं आहे. त्याचा थांग पत्ता कोणला आहे? सुलेमान राजा बोलते जसं माणसाचे मनन असेल तसाच तो होते. येशू ख्रिस्त बोलते माणसाचे मनांशी वाईट विचार निघतात. चोऱ्या माऱ्या, लुच्चे लबारी, वाईट नजर, गर्व, गाली, व्यभिचार, कपट आचे विचाराशी आणि माणसाच्या असे विचारापासून माणसाचं मन पापी होते आणि माणसाला पापी बनवितात. आपला आत्मा असा का झाला? देवाने विचार करून माणूस बनविला, पण माणूस देवाला विसरून वाईट रस्त्याने गेला आणि पापी झाला. पापाची सजा म्हणजे मरणच आहे. असं आपलं मन पापाशी भरते आणि मग आपण पापच करीत असतो. माणूस पाप का करते? त्याचं मन पापी असते म्हणून माणूस पाप करते. मग आपले मन शाप कसं होईल? कंची माणसं असं बोलतात पुण्याचं काम केलं म्हणजे साप होईल. कोण बोलतात जत्रा यात्रा केल्या काय होईल. पण येशूचा सेवक बोलते आपण देवाचे नावाशी काय बी बरं वाईट करीत असतो. असं का ते आपलं मन शाप नाही म्हणून. मनान पाप असतं बरं काम करता येईल काय? आपलं पाप आपण रुपयाशी भरून नाही शकू. का ते आपलं मन शाप नाही म्हणून आपण नरकानच जावं. पण तुम्हाला सांगताना मनावर लय बरं वाटते काय? बिजा एक रस्ता आहे आपले कामाशी नाही पण देवाचे दयेशी आपलं पाप भरून जाल. देवाचे मेरी सगळ्या आदिमाया शक्त्या हान. आपण त्याला बघावं म्हणून त्यांनी माणसाचा जन्म झिल्ला आणि तो म्हणजे भगवान येशू ख्रिस्त आहे. वारात तो मोठा झाला. त्याचे मनान कंचच पाप नव्हतं आणि तो सगळे दुनियेचं पाप नाहीसं करावा आयला. जग निर्मिलं तमच देव बोलला होता काय पापाचा नाश करावा रक्ताचा मान देवाला लागेल. देवाचे पायाशी येशू गेला आणि पोतेलाच खुर्सावर टांगून रक्ताचा मान देऊन आपले पापाचं म्हणजे आमचे पापाचा भोग भोगिला. जी माणसं त्यावर भरोसा ठेवितीन त्यांची पाप लांब जातात.
अजून येशूवर भरोसा ठेवा, नाही ते मोकान निघून जाल. उद्याचा दिस एखाद्याला कवच येवाचा नाही, तो तुमचं मन गंगेसारखं शाप करील. जर तुम्ही त्याला सांगितलं ते, देव आपल्याला आसरा देईल. त्याचं मन आपले मनान राहील, बरी काम करावं हातभार लावील. आपल्याला वरती येवाचं असेल ते येशूचे पायाशी जावायला पाहिजे. आता तुम्ही बरी कामं कराल का ते तुमचं मन आता साफ झालं आणि आता येशूचे प्रेमाशी, मायेशी आणि त्याचे पुण्याशी तुम्हाला स्वर्गाचा रस्ता खुला झालेला आहे. आणि तय आपले बघी येशू चांगलीच जागा शोधून ठेवील. काय दोस्तरा, कसा आस रे तू? आज आपण जगावचे बघी बरं वाईटाची वार्ता करूया. जगावचं म्हणजे काय, दोन घटकेचं आहे. मग हे मरण ठरलेलंच. पण आपण मेलू मग काय होते? आपण काही जातो. लय माणसांना याचं काहीच माहिती नसते. खरोखरच देवाने आम्हाला काय बोललं ते आम्ही ऐकिलं. म्हणून आपण आज नासक बरं बघूया. खऱ्या सत्य देवानी जगाच्या सगळ्या वस्तू बनविल्या. तो स्वर्गान रेते. ते चांगली हवा आहे, बरं आहे, मस्त आहे. देव आम्हावर जीव ठेविते आणि त्याची इच्छा आहे आम्ही त्याचे मेरी स्वर्गान राहावं. म्हणून जेव्हा आम्ही मरतो तेव्हा त्याची अशी इच्छा असते आम्ही त्याची बरोबर सदा काल मजेन असावं. पण आपण पापी माणसं, आपण नासक्या वार्ता करतो. देव पापी माणसाला वाईट गोष्ट असं बोलते. तो बोलते जो पाप करते त्याला भोगावंच लागते. ते जेव्हा मरतील तेव्हा ते नरकान जातील आणि ती जागा लय खराब, घाबरावची आणि दुःखाची आहे. तरी बी जगावचे सगळे माणसांना देवाचा धाक आहे. त्याची इच्छा नाही आम्ही दुःखान जावं, आम्ही या शिक्षणशी लांब जावं, हीच त्याची इच्छा आहे. त्या बघित त्यांनी त्याचा एकुलता एक पोर या जगान धाडला. त्यांनी या जगान एके बारकी पोरासारखा जन्म दिला आणि माणसासारखी त्याची वाढ झाली. तो मोठा होत गेला, पण तो बरा होता. पण त्यांनी कंचीच वाईट वार्ता केली नव्हती. मगची त्यांनी त्याच जगावचं अर्धच टाकिलं आणि तो क्रूस खांबावर मेला. त्याने आमची शिक्षा पोटेच्या अंगावर झेलली. प्रभू येशू देव बोलते काय जो त्यावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवील त्याला नरकाग्नीची शिक्षा भोगावा लागावची नाही. का ते प्रभू येशू आपल्यावर माया ठेविते आणि आमचे बदली तो क्रूस खांबावर मेला. तो मेला आणि बीजान जिता झाला, कारण तो देव होता आणि मग तो स्वर्गान गेला. तुला या नरकाग्नीचे शिक्षेची सुटका पाहिजे काय? प्रभू येशूची मागणं माग, तो जित्ता हाय आणि तो तुझं मागणं पुरं करील. त्याला सांग, प्रभू येशू मला खराब वाटते मी पापी हा, म्हणून मला माफ कर. माझे बघी तू मेलास म्हणून तुझे लय उपकार माव झालेले आहेत. माझी मनांची सगळी पाप तू घेऊन टाक आणि मना बरा माणूस कर, बरा पोर कर. जो तू यासारखी प्रार्थना करशील तेव्हा प्रभू येशू तुझ्या मनांची सगळी पाप घेऊन टाकील आणि मग तू तुझे बरोबर राहील. तो त्याचा आत्मा तुझ्या आत्म्यान ठेवील. तो तुला या वाईट वार्तांशी लांब ठेवील. तू एकसारखी त्याला कववी प्रार्थना करू शकशील. कंचे बी टायमाला तो तुझा हातभार लावील, कारण तो तुझ्यावर माया करते. म्हणून खऱ्या सत्यदेवाच्या आणि प्रभू येशू शिवाय कोणची बी तू प्रार्थना करू नकोस आणि काय मागणं मागू नको, कारण प्रभू देव तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे. जेव्हा तुला मरण येईल तेव्हा तू पुण्यवानासारखा स्वर्गान जाशील. देवानी सांगितल्याचे गतीन तू येशू ख्रिस्तावर भरोसा असू दे तुझा.